आदित्य ठाकरे आणि सत्यजित तांबे हे दोन युवक नेते त्यांच्या विशिष्ट विधानांमुळे किंवा भूमिकांमुळे जरा चर्चेमध्ये आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांचीही घराण्याची राजकीय पार्श्वभूमी असताना दोघांचं वर्तन मात्र वेगळं आणि विरुद्ध दिशेनं दिसतंय. म्हणून आम्हाला ती आवर्जून तुलना करावीशी वाटली. आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीने एक बालिश आव्हान दिलेले मुख्यमंत्र्याला की माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवून दाखवा. आता खरं तर हे कोणालाही माहिती आहे की आदित्य ठाकरे राजकारणात अतिशय नौखे आहेत. म्हणजे त्यांचं वय कमी आहे म्हणून ते नौखे आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही आहे. प्रत्यक्ष त्यांनी काही काम केलेलं नाही. त्यांनीच काय, त्यांचे वडील उद्धव ठाकरेसुद्धा प्रत्यक्ष पक्ष संघटनेसाठी म्हणून फार काही झटलेले आहेत. आंदोलनामध्ये कुठं पुढं होते, लाठाकाठ्या खाल्ल्या, त्यांच्यावर गुन्हे दाखललेत त्या आंदोलनाच्या संदर्भातले, आणि ते प्रत्यक्ष तुरुंगात गेले असं काहीही घडलेलं नाही. जो मूळ आरोप उद्धव ठाकरेंवरतीच होता की दरबारी राजकारणी असल्यासारखं तिथं बसून येत फक्त नुसतं मातोश्रीवरती. कोरोनाचं तर निमित्त झालं, एरवी कधी ते बाहेर पडलेले नाहीत आणि त्यांना काही महाराष्ट्राची माहिती नाही हा आरोप होता. ह्याच्या पलीकडे जाऊन आदित्य ठाकरे की ते सोन्याचा चमचा जसं म्हणतात तसं सत्तेचा चमचाच तोंडात घेऊन जन्माला आलेले, सत्तेच्या खुर्चीवरच बसलेले असताना त्यांचा जन्म झालेला आहे असं म्हणलं तर काही विपर्यास ठरणार नाही. पण त्यांना प्रत्यक्ष सत्तेसाठीचा पक्षासाठीचं काही झगडले, काही संघर्ष केला असा काहीही अनुभव नाही. ते आता बालिशसारखी विधानं करतात. त्यांची कृती 7 महिन्यापासून सत्ता गेलेली असताना सुद्धा प्रत्यक्षामध्ये यांची कृती काहीच नाही आहे. त्यांनी एक मध्ये जे 2-4 यात्रा काढायचा प्रयत्न केला त्यांना तरी सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला असं व्हायला पाहिजे, तेही काही झालं नाही. आणि आता सत्यजित तांबेंचं तुम्ही उदाहरण घ्या. म्हणजे महाविकास आघाडी नावाचं जे काही एक कडबोळं शरद पवारांनी तयार केलं होतं त्याच्यामध्ये मूळचे काँग्रेसचे असलेले सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात त्यांचे मामा, त्यांचे वडील तिथं 3 वेळा त्या पदवीधर मतदारसंघामध्ये आमदार राहिलेले होते नाशिकच्या. आणि आता ते पुढचं तिकीट म्हणजे त्यांच्या घरामध्ये सत्ता आहे. त्यांनी स्वतः युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते सत्यजित तांबे, त्यासाठी काम केलेलं आहे, फिरलेले आहेत. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका जिल्हा परिषदपासून त्यांनी लढवलेल्या आहेत आणि जिल्हा परिषद निवडणुकीमधल्या अध्यक्षपदाचा त्यांचा कसा वाईट अनुभव आहे, पक्षाने कसं त्यांना डावललं असं, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचा अनुभव आहे. एकीकडं राजघराण्या म्हणजे सत्तेच्या राजघराण्यातूनच आलेले सत्यजित तांबे आणि सत्तेच्या राजघराण्यातलेच आदित्य ठाकरे यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. ते काम करत आलेले आहेत. त्यांना सर्वसामान्य लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत कसं काय पोचायचं, काय करायचं ह्याची माहिती आहे. आणि इकडं आदित्य ठाकरे ज्यांना काहीच माहिती नाही. आता ह्या पार्श्वभूमीवरती दोघांचे तुम्ही त्यांची वक्तव्य आणि त्यांची वर्तणूक बघा. तिथल्या मतदारसंघातली जी निवडणूक होती, नाशिकमधले पदवीधर मतदारसंघातली जी निवडणूक होती, त्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सत्यजित तांबेंना AB फॉर्म दिल्यावरून तो कसा खोटा दिला गेला, पूर्ण पत्रकार परिषद त्यांनी घेतली निवडणुकीचा निकाल आल्याच्या नंतर. म्हणजे एक हा मुद्दा गांभीर्याचा तो सगळ्यात पहिले लक्षात घ्या. निवडणुकीच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष निवडणूक लढवत असताना निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत त्यांनी चकार शब्दही याच्या बाबतीत काही काढला नाही. त्यांनी पहिले पूर्णपणे सगळी यंत्रणा राबवली. कुठलाही पक्ष अधिकृतरित्या कुठल्या पक्षाचा उमेदवारी म्हणून स्वतःला जाहीर न करता अपक्ष म्हणून उभे राहिले. प्रत्यक्ष निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. त्याच्यानंतर आताही त्यांची जी काही भाषा आहे ती शांतपणेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मुद्दा म्हणजे AB फॉर्म देत असताना नागपूर आणि अमरावतीचाच कसा आम्हाला AB फॉर्म, औरंगाबाद असा AB फॉर्म कसा दिला गेला तो त्यांनी प्रत्यक्ष दाखवला. त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांच्या नावानं जो AB फॉर्म आलेला आहे त्याच्यावरती समोर त्यांच्यानं शिवायचा दुसरा उमेदवार कोण, जर ही उमेदवारी रद्द झाली तर नील कसं लिहिलेलं आहे. अशा प्रत्येक बारीक गोष्टी ज्याला आपण राजकारणातलं चतुरपणा म्हणतो तो त्यांनी सिद्ध केला. आजही बोलताना त्यांची भाषा व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याच्या बाबतीमध्ये कसलेच अपशब्द काढलेले नाहीत. दुसरा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला की निवडून आल्याच्या नंतर तो सगळ्यांचेच कामं करण्यासाठी निवडून आलेला आहे. प्रतिनिधी सगळ्यांचाच असतो. पक्षाचा विषय संपला. खरं तर त्यांनी पक्षावरच्या पातळीवर निवडणूक लढवली पण नव्हती. म्हणजे राजकारणाला लागणारं जे चतुरपण आहे ते आपल्याकडं कसं आहे हेच त्यांच्या वक्तव्यातून सिद्ध केलं. ते 1-2 नाही, जवळपास त्यांचं म्हणणं त्यांच्या ज्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं 22-1 वर्षांपासून ते या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आणि दुसरीकडे आता ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही आदित्य ठाकरेंचं वक्तव्य बघा. आदित्य ठाकरे 2019ला निवडणूक लढवून यावेत म्हणून किती तडजोडी कराव्या लागल्या. एक तर ठाकरे घराण्यातले ते पहिलेच जे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले गेले. दुसरी गोष्ट म्हणजे त्याही निवडणुकीमध्ये त्यांनी काही सगळा मतदारसंघ पिंजून काढला किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले असे काही घडलं नाही.
ते झाल्याच्या नंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, ताबडतोब कॅबिनेट मिनिस्ट्री त्यांना मिळाली, मंत्रिपद मिळालं. एवढं झाल्याच्या नंतर त्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये मंत्री म्हणून तुम्ही काही वेगळी चमकदार भूमिका करू शकलेला आहात का? तुम्ही ही जी वक्तव्य करायला लागलात नुसती अर्धवट, इथं लढून दाखवा, माझ्यासमोर लढून दाखवा. प्रत्यक्षामध्ये आत्ता ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या. या ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये पक्षाची जबाबदारी स्वीकारून आदित्य ठाकरे यांनी काही ग्रामपंचायत किंवा काही एखाद्या 2-4 जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवले असं झाले का? जे उलट सत्यजित तांबे यांनी त्यांच्या प्रदेशामध्ये दाखवून दिलेलं होतं. म्हणजे घराण्यातून तुम्ही घराण्याच्या फायद्यानं तुम्ही घेत पुढं आलेला आहात हे एक वेळ ठीक आहे, पण प्रत्यक्ष तुम्ही तुमचं कर्तृत्व किती दाखवत आहात? इंदिरा गांधी ह्या जवाहरलाल नेहरूची कन्या होती म्हणूनच पुढे केल्या गेली. त्यांना त्यांची सोय पाहिजे होती त्या काँग्रेसमधल्या गटातटाच्या राजकारणामध्ये, ह्याच्यात काही वाद नाही. पण तेवढं झाल्याच्या नंतर पुढं इंदिरा गांधींनी स्वतःची पात्रता सिद्ध केली. वसुंधरा राजे भाजपच्या ज्या राजस्थानमधल्या मुख्यमंत्री झाल्या, त्यांची ज्या आई होत्या विजयाराजे शिंदे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या होत्या, त्यांची मुलगी म्हणून यांना संधी भेटली, ही तर ह्याच्यात काही वादच नाही. पण तर त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. आपल्याकडे राजकारणामध्ये घराणेशाहीतून तुम्ही पुढे आलेले आहात, तो तुमच्यावरती शिक्का बसणारं, त्याच्यात काही वाद नाही. पण त्याच्यानंतर पुढं तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. जो कोणी असं सिद्ध करतो तो त्याच्यावरती टिकतो, आणि ज्याला ते सिद्ध करता येत नाही, फक्त तो केवळ घराण्याचंच मोठेपण सांगतो, त्याच्याकडे काहीच नसतं, ती अडचण आदित्य ठाकरे सारख्यांची आता होऊन बसलेली आहे. तुम्ही नुसत्या वल्गना करायला, तुम्हाला विजय मिळो किंवा तुम्ही पराजय हो ही गोष्ट जरा वेगळी आहे, पण प्रत्यक्षात तुमचं काम तर दिसायला पाहिजे. तुम्हाला इतकं मोठं मंत्रिपद मिळालेलं होतं, त्या काळामध्ये तुम्ही त्या तुमच्या विषयामध्ये काही वेगळं करू शकलात का? कोरोनाचं निमित्त सांगत बसतात, पण बाकीच्या पण गोष्टी करण्यासारख्या खूप होत्या ना. जसं रेल्वे मंत्रालयाने कोरोनाच्या काळामध्ये स्टेशनची साफसफाई, स्वच्छता, तिथल्या दुरुस्ती आणि बारीक कितीतरी गोष्टी त्या पूर्ण मंत्रालयाने करून दाखवल्या, आणि रेल्वेच्या पूर्ण कारभारामध्ये प्रचंड मोठा फरक पडला. अशाच पद्धतीने कित्येक खात्यांनी त्यांच्या ज्या काही अंतर्गत येणारं जे काम होतं, कोरोनामध्ये बाकी सगळं ठप्प पडलेलं असताना अशी कितीतरी कामं वेगवेगळ्या खात्यांनी करून दाखवली. आदित्य ठाकरेकडं ही संधी होती. तुम्ही तरुणांचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहात. फक्त केवळ जसे जे भाऊनी टोमणा मांडणारा व्हिडिओ केला की नाईट लाईफ चालू ठेवा म्हणजे काही हिंमत आहे असं नाही. फार छोटी गोष्ट झाली इथं. तुम्ही तुमच्या अखत्यारीतला जो विषय होतो किंवा अख्खं सरकारच तुमचं होतं ना, तुमचे वडील मुख्यमंत्री होते, तुम्ही स्वतः मंत्री होता, तुमच्या इशाऱ्यावरती कितीतरी गोष्टी होत होत्या, तेव्हा तुम्ही काय केलं? कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात मोठी संधी अशी होती की सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे आहात, म्हणजे पक्ष, संघटना, सरकार म्हणून हे दिसायला पाहिजे होतं. जी शिवसेनेची सत्ता नसतानाची ख्याती होती. बाळासाहेब ठाकरे तुमचे आजोबा आहे, त्याचा तुम्ही वारसा सांगता, तर मग तुमच्या आजोबांनी संघटना ज्या पद्धतीने उभी केली त्याचा वारसा का नाही सांगत? किंवा मी त्याचा वारस आहे हे कृतीतून सिद्ध का नाही करत? अडचण इथे आहे. सत्यजित तांबे प्रत्यक्ष निवडणूक झाल्याच्या नंतर, निवडणूक जिंकल्याच्या नंतर शांतपणे बोलायला आले. त्याच्यातही ते पुन्हा अशा वल्गना करत नाहीत की माझ्यासमोर उभा राहून दाखवा, निवडणूक लढवून दाखवा. जो प्रत्यक्ष काम करतो, जो लोकांमध्ये मिसळतो, तो अशा पद्धतीच्या बाष्कळ बडबड करण्यामध्ये वेळ खर्च करतच नाही. आणि ह्याच्या नेमकं उलट आदित्य ठाकरे मात्र असं दिसताना दिसत आहे की ते प्रत्यक्ष करायचं काहीच नाही. अरे तुम्ही आत्ता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्यावेळेस तुम्ही तुमच्यासमोर कोण उभं राहणार का नाही ते सोडा. आत्ता प्रत्यक्षात तिथून तुमचा जो असलेला नगरसेवक जो निघून गेलेला आहे पक्षातून, तिच्याकडे का नाही लक्ष दिलं? आत्ताचे जे नगरसेवक आहेत शिवसेनेचे, त्यांनाही खात्री नाही आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभं राहिलो तर निवडून येऊत म्हणून. त्यांच्यामध्ये हे जे अविश्वासाचं वातावरण तयार झालेलं आहे, किंवा ह्या सगळ्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये बहुतांश आमदारांचा आरोप होता की तुम्ही राष्ट्रवादीच्या कच्छपी लागलेला आहात, शरद पवारांच्या नादाला लागलेला आहात, आणि आपला त्याचा पक्ष संघटनेला तोटा होतो आहे. मग ह्याचं कृतीतून काय उत्तर देण्याचं काम आदित्य ठाकरेनं केलं? उद्धव ठाकरे फोन उचलत नव्हते, उद्धव ठाकरे भेटत नव्हते, एक भाग झाला. मग आदित्य ठाकरे का नाही लोकांच्या संपर्कामध्ये होते? आत्ताच्या ह्या दोन नेत्यांची तुलना करताना एक परिपक्वता सत्यजित तांबेमध्ये दिसते आहे की जे महाविकास आघाडीतून आता बाहेर पडू पाहत आहेत. मूळचं जे आघाडी सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं, त्याचे हे होते, त्यांचे मामा सत्तेमध्ये होते,
बाळासाहेब थोरात, त्यांना सगळं सत्तेची गणित सगळं माहिती आहे. ते सगळं पाहिल्याच्या नंतर आता हे काही खरं नाही, जहाज बुडतं आहे किंवा हे कृती करायला तयार नाहीत काही प्रत्यक्षामध्ये. जे काही अंतर्गत राजकारण चालतं काँग्रेस त्याच्यासाठी ते बाहेर पडून त्याला वाचा फोडतात. आणि नव्यानं त्या आघाडीमध्ये सामील झालेले काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर नंतर जाऊन घुसलेले म्हणजे शिवसेना आहे, उद्धव ठाकरेंचा गट. आणि ते मात्र आता जसं आपल्याला म्हणतात ना, बाटलेला मुसलमान जास्त जोरात बांग देतो, त्या पद्धतीनं महाविकास आघाडी ह्याच्या बाबतीतल्या गप्पाही नंतर त्याच्यामध्ये गेलेले जे वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये होते ते बाहेर पडून त्यांची लखतर वेशीवर टांगतायत शांतपणे. आणि हे आता नवीन गेलेले मोठ्या मोठ्या वल्गना फुकट बालिश बहु बायकात बडबडला असं जे होतं ना आपल्याकडं, तसं दिसतं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन तरुण नेतृत्व समोरासमोर त्यांची अशा पद्धतीची तुलना केल्यावरती लक्षात येतं की महाविकास आघाडी कशी पुन्हा पुन्हा रसातळाला चाललेली आहे किंवा तिचं जे घसरणं आहे ते काही संपायला तयारच नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.